मी कोळशाच्या खाणीत चाललोय असं मुलीला सांगून पुणे विमानतळावरून पटनाकडे निघालेल्या लक्ष्मण शिंदे यांच्या आयुष्यातला तो शेवटचा दिवस होता। कारण त्यानंतर सापडला तो त्यांचा मृतदेह। अपहरण करून पुण्यातले उद्योगपती लक्ष्मण शिंदे यांचा खून करण्यात आला। काही दिवसांआधीची ही घटना असली तरी या घटनेमध्ये आता काही धक्कादायक गोष्टी समोर आलेल्या आहेत। लक्ष्मण शिंदे यांच्या कुटुंबियांनी काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, त्यातून काही माहिती समोर आलेली आहे। लक्ष्मण शिंदे यांचं नेमकं बॅकग्राऊंड काय आहे, त्यांच्या कुटुंबियांनी नेमकं या संदर्भात काय म्हटलं, कुठल्या धक्कादायक गोष्टी या प्रकरणामध्ये समोर आलेल्या आहेत, हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। 10 तारखेला हा सगळा प्रकार समोर आला। लक्ष्मण शिंदे या पुण्यातल्या उद्योगपतींचं अपहरण झालं। 10 तारखेला ते पुण्यावरून बिहारकडे जाण्यासाठी निघालेले होते। त्यानंतर 12 तारखेला त्यांचा मृतदेह सापडला। आता हे सगळं आपण जाणून घेणार आहोत। हे तुम्हाला माहित सुद्धा असेल, पण कुठल्या नवीन गोष्टी या प्रकरणामध्ये समोर आलेल्या आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। सुरुवातीला लक्ष्मण शिंदे कोण होते हे थोडक्यात जाणून घेऊयात। आता 55 वर्षाच्या लक्ष्मण शिंदे यांची रत्नदीप कास्टिंग नावाची एक कंपनी होती। मोठी कंपनी होती, मोठी मेहनत घेऊन त्यांनी ही कंपनी उभारलेली होती। मेटलचे प्रोडक्ट बनवण्याचं काम ही कंपनी करायची। खेड शिवापूरला असलेल्या या कंपनीमध्ये लक्ष्मण शिंदे काम करायचे, त्यांची ही कंपनी होती। आता अमेरिकेसोबतच मोठ्या जगभरामध्ये, पूर्ण जगभरामध्ये या लक्ष्मण शिंदे यांचे बिझनेस चालायचे, ही कंपनी काम करायची। आता लक्ष्मण शिंदे यांच्यासोबत नेमकं काय घडलं ते आपण जाणून घेऊयात। त्यांच्या कुटुंबियांनी एक मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। लक्ष्मण शिंदे यांचे साडू यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे या संदर्भामध्ये ते आपण पाहणार आहोत। लक्ष्मण शिंदे यांचे साडू असं म्हणाले की 10 तारखेला लक्ष्मण शिंदे यांना पहिला फोन आला। कोल इंडियामधून बोलतोय असं या व्यक्तीने सांगितलं। 1200 फूट माईनमध्ये एक मशीन अडकलेली आहे, त्यासाठी तुमची मदत हवी आहे। माईनमध्ये इश्यू झालेला आहे आणि आमच्या MDला तुम्हाला भेटायचं आहे, तुम्हीच याचं सोल्युशन काढू शकता असं या व्यक्तीने लक्ष्मण शिंदे यांना म्हणालं। आता लक्ष्मण शिंदे मोठे उद्योगपती असले तरी कोल इंडिया मधून फोन आलेला आहे, मोठ्या कंपनीतून फोन आलेला आहे आणि या व्यक्तीने इतका विश्वास करायला लक्ष्मण शिंदेंना भाग पाडलं की लक्ष्मण शिंदे यांचा विश्वास या व्यक्तीवर बसला आणि लक्ष्मण शिंदे हे पुण्यातून बिहारमध्ये या व्यक्तीला या व्यक्तीसोबत मीटिंग करण्यासाठी निघाले। आता लक्ष्मण शिंदेंच्या साडूने असं सांगितलेलं आहे की काही बातम्या पसरतायत की त्यांना एक मेल आला आणि त्यानंतर त्यांना पैशांचं आमिष दाखवण्यात आलं। या बातम्या खोट्या असून या व्यक्तीने त्यांच्या माइंडमध्ये खराब झालेला आहे आणि बिघाड झालेला आहे आणि तुमची मदत हवी आहे असा पहिले फोन केला आणि त्यानंतर फोनमध्ये डिस्कशन झाल्यानंतर एक आम्हाला मेल आला, लक्ष्मण शिंदेंना एक मेल आला आणि त्यानंतर ते बिहारला जाण्यासाठी निघाले असं त्यांच्या साडूने सांगितलेलं आहे। आता लक्ष्मण शिंदे यांच्या मुलीने सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे आणि काही धक्कादायक खुलासे केलेले आहेत। लक्ष्मण शिंदे यांच्या मुलीने काय म्हटलं की तिने असं म्हटलं की मला माझे पप्पा शेवटचं काय म्हणाले तर ते असं म्हणाले की मी कोळशाच्या खाणीमध्ये चाललेलो आहे, मशीन आणि टूल बघायला मी चाललेलो आहे असं त्यांचं शेवटचं संभाषण आपल्यासोबत झालं असं त्यांच्या मुलीने सांगितलेलं आहे। त्यांची मुलगी असं सुद्धा म्हणाली की ज्या दिवशी लक्ष्मण शिंदे हे निघाले पुण्यावरून बिहारला जाण्यासाठी तेव्हा काहीतरी चुकल्यासारखं त्यांना वाटत होतं, त्यांना तिकडे जाऊ नव्हतं वाटत, त्यांना असं कधी वाटत नव्हतं। याआधी सुद्धा ते अनेक वेळा एकटे गेलेले आहेत मीटिंगसाठी, पण पहिल्यांदा जेव्हा ते बिहारला जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांना काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं। मी आणि त्यांची मुलगी असं म्हणाली की मी पप्पांना असं म्हटलं की तुम्ही जाऊ नका, तेव्हा ते असं म्हणाले की मी शब्द दिलेला आहे समोरच्या व्यक्तीला आणि दिलेला शब्द मी पाळतो, त्याच्यामुळे मला जावंच लागेल असं शेवटचं संभाषण माझं पप्पांसोबत झालं असं त्यांची मुलगी म्हणाली। आता त्यानंतर त्यांच्या पत्नीने सुद्धा या संदर्भात काही धक्कादायक गोष्टी सांगितलेल्या आहेत। 7:30 वाजता लक्ष्मण शिंदे यांच्या पत्नीला शिंदेंचा शेवटचा फोन आला आणि ते काय म्हणाले तर मी एअरपोर्टवर पोहोचलेलो आहे आणि मला एक गाडी घ्यायला येणार आहे, त्यांचंच गेस्ट हाऊस आहे, या कंपनीचंच गेस्ट हाऊस आहे आणि तिथे मी राहणार आहे। आता लक्ष्मण शिंदे यांच्या पत्नीनं असं म्हटलं की ते जिथे कुठे जातात तिथे आम्हाला 10-10 मिनिटाला त्यांना फोन करायची सवय आहे, त्याच्यामुळे मी त्यांना पुन्हा एकदा फोन केला। 7:30 वाजता लक्ष्मण शिंदेंनी स्वतः फोन केला होता, 8:30 वाजता लक्ष्मण शिंदेंच्या पत्नीने त्यांना फोन केला आणि तेव्हा एका वेगळ्याच व्यक्तीनं हा फोन उचलला आणि ती व्यक्ती काय म्हणाली की लक्ष्मण शिंदे हे फ्रेश होत आहेत। तेव्हाच त्यांच्या पत्नीला एक शंका आली की लक्ष्मण शिंदे हे कधीच दुसऱ्या व्यक्तीला फोन देत नाहीत, जरी ते फ्रेश व्हायला गेले असतील तरी ते सोबत फोन घेऊन जातात।
दुसरी शंका कुटुंबियांच्या मनात आली ही कधी आली, जेव्हा लक्ष्मण शिंदे यांच्या फोनवरून इन मीटिंग असा मेसेज जो आहे तो त्यांच्या पत्नीला आला. त्यांच्या पत्नीचं असं म्हणणं आहे की ते कधीच असा मेसेज करत नाही आणि जरी मेसेज केला तरी ते स्पेलिंग मिस्टेक करत नाहीत. जो त्यांना मेसेज आला त्याच्यामध्ये मीटिंग या स्पेलिंगमध्ये, मीटिंगच्या स्पेलिंगमध्ये गडबड होती. त्याच्यामुळे दुसरी शंका त्यांच्या कुटुंबियांच्या मनामध्ये उत्पन्न झाली. आता तिसरी आणि महत्त्वाची शंका कधी कुटुंबियांना आली, जेव्हा लक्ष्मण शिंदे यांनी कुटुंबियांच्या फोनमध्ये काही मेसेजेस केलेले होते, ते मेसेजेस डिलीट केले. हे मेसेजेस कशा संदर्भात होते, तर जिथे कुठे हे लक्ष्मण शिंदे चाललेले आहेत तिथला पत्ता आणि त्या व्यक्तीचं नाव त्यांनी या कुटुंबियांना पाठवलेलं होतं व्हॉट्सअपद्वारे. पण त्यांच्या व्हॉट्सअपमधून हे सगळे मेसेजेस लक्ष्मण शिंदेंनी डिलीट केले. आता पप्पा किंवा त्यांचे पती स्वतः हे मेसेजेस का डिलीट करतील अशी शंका कुटुंबियांना आली आणि त्यांना खात्री पटली की नक्कीच काहीतरी गडबड झालेली आहे. त्यांच्या पत्नीने असं सुद्धा म्हटलेलं आहे की लक्ष्मण शिंदे व्हॉट्सअपवर ऑनलाईन होते, पण जेव्हा त्या फोन करत होत्या तेव्हा ते फोन उचलत नव्हते. तेव्हा त्यांची जी शंका आहे ती त्यांना खरंच वाटलं की काहीतरी गडबड आहे. त्याच्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं आणि त्यानंतर लक्ष्मण शिंदेंना शोध सुरू झाला. लक्ष्मण शिंदेंचा शोध सुरू झाला आणि 11 तारखेला हे सगळं कुटुंबीय जे आहे ते पटण्याला गेलं आणि त्यानंतर पटना पोलीस आणि पुणे पोलिसांच्या मदतीनं लक्ष्मण शिंदे यांचा तपास सुरू झाला आणि त्यानंतर 12 तारखेला लक्ष्मण शिंदे यांचा मृतदेह जहानाबाद येथे सापडला. आता जहानाबाद इथल्या पोलिसांनी त्यानंतर पटना पोलिसांशी संपर्क साधला आणि त्यानंतर कळालं की हे लक्ष्मण शिंदेच आहेत. लक्ष्मण शिंदेंची हत्या झाल्याची बातमी यानंतर समोर आली. आता पैशांच्या आमिषातून हे सगळं जे प्रकरण आहे ते घडल्याचं, सायबर फ्रॉड झाल्याचं समोर आलेलं आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये काय सांगितलेलं आहे ते सुद्धा पहा. पोलिसांनी असं म्हटलेलं आहे की लक्ष्मण शिंदेंना नालंदामध्ये नेण्यात आलं, त्यानंतर त्यांना तिथून जहानाबादमध्ये नेण्यात आलं आणि त्यानंतर एकूणच त्यांची गळा दाबून हत्या झाल्याची माहिती मिळालेली आहे. 90,000 रुपये सुद्धा लक्ष्मण शिंदेंच्या बँकेतून डेबिट झाल्याची माहिती मिळालेली आहे. जहानाबादमध्ये त्यांना नेलं, तिथे त्यांची हत्या करण्यात आली आणि त्यांचा मृतदेह तिकडेच असलेल्या हायवेवर फेकण्यात आला अशी सुद्धा माहिती मिळालेली आहे. 12 एप्रिलला लक्ष्मण शिंदे यांचा मृतदेह मिळालेला होता. आता पटना पोलीस आणि पुणे पोलिसांच्या मदतीनं हे सगळं झालेलं आहे. पटना पोलीस या सगळ्या संदर्भातला तपास जो आहे तो करत आहेत. आणखीन या संदर्भामध्ये कुठली टोळी आहे का? आता 5 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. पण सायबर फ्रॉड संदर्भातलं हे प्रकरण आहे, जे लोक कास्टिंगच्या ज्या कंपन्या असतील या कंपन्या शोधतात आणि त्यांच्यासोबत फ्रॉड करतात अशी जी एकूण माहिती आहे ती सध्या मिळालेली आहे. परंतु या सगळ्या संदर्भामध्ये आणखीन काही टोळी आहे का, आणखीन काही प्रकरणं यानंतर उघड येतात का, हे सगळं जे आहे या सगळ्यांचा तपास पोलीस करत आहेत. आता त्यांच्या मुलीने अशी सुद्धा माहिती दिलेली आहे की जीपे, फोनपे लक्ष्मण शिंदे वापरत नव्हते. त्यांच्या अंगावर काही दागिने होते जे की 10-12 तोळे सोनं लक्ष्मण शिंदेंच्या अंगावर होतं, ते सुद्धा गायब झालेलं आहे अशी माहिती त्यांच्या मुलीने दिलेली आहे. आता लक्ष्मण शिंदेंचं बॅकग्राऊंड थोडंसं आपण समजून घेतलं तर अतिशय कठीण आणि हालाकीच्या परिस्थितीतून लक्ष्मण शिंदे यांनी रत्नदीप कास्टिंग ही कंपनी जी आहे ती उभारलेली होती. सुरुवातीला ते सोलापूरमध्ये राहायचे आणि त्यानंतर ते पुण्यामध्ये शिक्षणासाठी आले. पुण्यामध्ये त्यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. जेव्हा ते पुण्यात आले तेव्हा स्वारगेट बस स्टँडवर त्यांना झोपावं लागलं होतं अशी माहिती त्यांचे मेहुणे विशाल लोखंडे यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दिलेली आहे. सुरुवातीला त्यांनी ऊसाच्या शेतामध्ये सुद्धा काम केलेलं आहे अशी माहिती त्यांच्या मेहुण्यांनी दिलेली आहे. अतिशय मेहनत करून लक्ष्मण शिंदे यांनी ही कंपनी उभारली आणि त्यानंतर इतकी सगळी मेहनत घेऊन त्यांना अचानक एक दिवस फोन येतो, त्यांच्यासोबत फ्रॉड होतो आणि त्यानंतर अपहरण करून त्यांची हत्या होते. एकूणच धक्कादायक असं हे प्रकरण आहे. हे प्रकरण जरी एका आठवड्यात आधी घडलं असलं तर या प्रकरणामध्ये काही या धक्कादायक गोष्टी होत्या ज्या समोर आलेल्या होत्या, त्याच गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न होता. तुम्हाला एकूणच या सगळ्या प्रकरणावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. मुंबई तकला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.